दत्त चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमच राहू दे, तुमचं राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे, तुम्हा सर्वांना दीर्घायुष्य मिळू दे अशी मी स्वामी चरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते। सगळे माझे व्हिडिओ स्किप न करता बघत जावा, कारण एखादा महत्त्वाचा पॉईंट शेवटला असेल आणि तो तुम्हाला जर कळला नाही तर तुम्ही ज्या मी सांगितलेल्या सेवा करत असाल आणि केल्या असतील तर त्याचं फळ तुम्हाला चुकून कमी मिळेल किंवा ते मिळायला वेळ लागेल। म्हणून शेवटपर्यंत व्हिडिओ स्किप न करता बघत जावा। उद्या आहे 17 एप्रिल आणि उद्या आहे रामनवमी बुधवार, आणि उद्या रामनवमीला आपल्याला एक विशेष सेवा करायची आहे। ही सेवा केल्यानंतर आपल्या आयुष्यातील दुःख, संकट, कटकटी, भांडणं, वाईट शक्ती, अडचणी, वाईट कर्म, दोष आपल्यातले सगळे निघून जातील आणि आपल्या आयुष्यात सुख, शांती, समाधान, आनंद येईल आणि आपल्या घरात सदैव आपलं घर आनंदाने भरून जाईल। उद्या बघा रामनवमी ही चैत्र मासातील शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला साजरी केली जाते आणि ह्या रामनवमीला दुपारी रामांचा जन्म झाल्यामुळे आपण जन्मकाळ दुपारी साजरा करतो। तर आपल्याला काय करायचे बघा, आपण आपल्या जवळपास कुठे रामाचं मंदिर असेल, हनुमानाचं मंदिर असेल, तिथे आपल्याला आवर्जून जायचं आहे। तिथे आपल्याला रामांना पिवळी मिठाई किंवा पिवळी फुलं अर्पण करायची आहे। हनुमानांना नैवेद्य दाखवायचं आहे, बुंदीचे लाडू वगैरे किंवा पिवळ्या काही तुम्ही मिठाई नैवेद्य म्हणून दाखवू शकता। उद्या दिवसभर रामरक्षा म्हणायची आहे। रामरक्षा ही जेवढी जास्त तुम्ही म्हणाल तेवढं तुम्हाला त्याचं फळ चांगलं मिळेल आणि तुमच्या आयुष्यात सुख, शांती, समाधान येईल। तुमच्या घरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती असेल किंवा रामाची मूर्ती असेल तर तुम्ही पंचामृतने अभिषेक घाला किंवा शुद्ध पाण्याने अभिषेक घालायचे। तर बघा उद्या आपल्याला आपल्यातली दोष, संकट, कटकटी, भांडणं, आपल्या घरातल्या काही वाईट शक्ती, करणी बाधा, शत्रुपीडा जे काय ते निघून जाण्यासाठी आपण उद्या प्रत्येकानं आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये एक वस्तू टाकायची आहे। ती वस्तू टाकून जर तुम्ही आंघोळ केला तर तुमच्या जीवनात आनंद येईल, तुमच्यातले दोष सगळे निघून जातील, तुमचे वाईट कर्म निघून जातील, तुम्ही कळत न कळत केलेल्या चुका त्यातून तुमची मुक्ती होईल। तर कोणती वस्तू? तुळशीपत्र। हे तुळशीपत्र आपण उद्या आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे। सकाळी आपण उद्या शक्यतो गार पाण्यानं आंघोळ करायची आहे। जर तुम्हाला गार पाण्यानं आंघोळ करायची नसेल तर गरम पाण्यानं आंघोळ केली तर चालेल, पण तुळशीपत्र हे प्रत्येकानं आपल्या पाण्यामध्ये टाकायचे आहे, कारण तुळशीला खूप महत्त्व आहे आणि हे तुळशीपत्र आपण पाण्यामध्ये आंघोळीच्या टाकायचे आहे। त्यानंतर थोडंसं गोमूत्र टाकायचे आहे, अगदी 1-2 थेंब। तुम्हाला वास येत असेल पण खरं सांगतो, जरी वास आला तर गोमूत्र टाकून जर तुम्ही आंघोळ केली तर तुमच्या शरीरातली वाईट शक्ती, वाईट दोष, जे काय तुमच्या शरीरामध्ये कर्म आहेत वाईट, ते सगळे निघून जातात। म्हणून थोडंसं गोमूत्र टाका, गंगाजल टाका, चिमूटभर हळद टाका। हे तुम्ही उद्या करायचं आहे आंघोळीच्या पाण्यात। आवर्जून तुम्ही पहिल्यांदा तुळशीपत्र प्रत्येकाच्या पाण्यामध्ये टाका आणि आंघोळ करा। आणि आंघोळ करताना प्रत्येकाला वेगळी सवय असते, डायरेक्ट डोक्यावरून पाणी घेणे किंवा गुडघ्यावरून। पण उद्या आंघोळ करत असताना पहिल्यांदा उजव्या खांद्यावर, दुसऱ्यांदा डाव्या खांद्यावर आणि तिसऱ्यांदा डोक्यावरून हे पाणी घ्यायचं आहे आणि त्यानुसार आंघोळ करायची। उद्या तुम्ही तुमच्या घरामध्ये हनुमानांचा फोटो असेल तर तुम्ही हनुमान चालीसा वाचा किंवा तुमच्या घरामध्ये रामाचा फोटो असेल तर त्याची पूजा करा। तुमच्या घरामध्ये हनुमानाचा फोटो असेल तर त्याची पूजा करा। जास्तीत जास्त उद्या तुम्ही शक्य होईल तेवढी रामरक्षा दिवसभर म्हणा। ज्याला शक्य नाही त्याने यूट्यूबला श्रवण दिवसभर करा। उद्या दिवसभर रामरक्षा जेवढी जास्त म्हणाल तेवढं तुमच्या घरामध्ये सुख, शांती, समाधान येईल। आणि तुम्ही जे रामरक्षा दररोज म्हटली एकदा तरीसुद्धा खूप चांगलं असतं, पण उद्या तर आवर्जून तुम्ही रामरक्षा जास्तीत जास्त म्हणा। आणि सगळ्यात महत्त्वाचं, ज्या वेळेला तुम्ही आंघोळ करत असता तुळशीपत्र टाकून त्यावेळेला
तुम्ही एक मंत्र म्हणायचा आहे। तो मंत्र कोणता? श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम। हा मंत्र तुम्हाला उद्या आंघोळीच्या पाण्यामध्ये तुळशीपत्र टाकून आंघोळ करताना म्हणायचं आहे। त्यानंतर तुम्ही रामांना पिवळी मिठाई, पिवळं फुल अर्पण करा। तुम्ही पिवळं वस्त्र परिधान करा, त्यामुळे तुमच्या घरात लक्ष्मी सुद्धा येईल। उद्या तुम्ही पार्वतीची, लक्ष्मीची सुद्धा जास्तीत जास्त सेवा, उपासना, पूजा करा। ह्या सगळ्या गोष्टी उद्या तुम्ही आवर्जून करा। त्यामुळे तुमच्या घरातले जे दोष आहेत, तुमच्यातले दोष आहेत, तुमच्या घरात कोणी करणीबाधा केली असेल, वाईट शक्ती असेल, निगेटिव्हिटी असेल, नकारात्मकता असेल, वास्तू दोष असेल, शत्रुपीडा असेल, हे सगळे दोष तुमचे ह्या गोष्टीमुळे नष्ट होतील। तर हे उद्या आवर्जून तुम्ही करायचं आहे। एक तुळशीपत्र तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून नक्की म्हणजे नक्की तुम्ही आंघोळ करा। आणि तुम्ही स्वतः जर आंघोळ केली तर तुमच्यातले दोष हळूहळू निघून जाऊन तुमच्या शरीरात पॉझिटिव्हिटी किंवा सकारात्मकता यायला सुरू होईल आणि तुमचे दोष सगळे जातील। जो कोणी रामाची सेवा करतो त्याला आयुष्यात कधीच काही कमी पडत नाही। म्हणून रामरक्षा रोज एकदा तरी म्हणा, उद्या तर आवर्जून जास्तीत जास्त म्हणा, दिवसभर म्हणा, श्रवण करा, दिवसभर यूट्यूबला लावून ठेवा। उद्या काय पिक्चर बघू नका, सिरियल बघू नका, कुठे जाऊ नका, कुणाच्या दारात गप्पा गोष्टी करण्यापेक्षा रामरक्षा म्हणत राहा, तुमचं आयुष्य सुखी समाधानी होईल। कुणाच्या दारात जाऊन गप्पा मारत बसण्यापेक्षा तुम्ही रामरक्षा म्हणाल तेवढं तुमच्या फायद्याचं आहे। तुम्ही जास्तीत जास्त रामाची सेवा करा, हनुमानांची सेवा करा, माता लक्ष्मीची सेवा उद्या करायची आहे। आणि जिथे जवळ मंदिर असेल तिथं राम जन्मकाळाला तुम्ही नक्की जावा। सुंठवडा तुम्ही घरून करून घेऊन राम मंदिरात तिथे द्या जन्मकाळाच्या वेळेला, त्यामुळे 4 लोकांना तो प्रसाद म्हणून सुद्धा वाटला जाईल। ह्या छोट्या छोट्या गोष्टी उद्या तुम्ही आवर्जून करा। आणि हा माझा जो छोटासा व्हिडिओ आहे तो तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा। मित्र मैत्रिणी, नातेवाईक, शेजारी, संबंधित कोणी जे आहेत तुम्ही तुमचे त्यांना शेअर करा, त्यामुळे कुणाचा नाही कुणाचा फायदा होईल। माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, कमेंट करा, ऑल बटनला क्लिक करा, त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे कळतील। हे उपाय सेवा तोडगे जे आहेत ते अंधश्रद्धा नसून वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्रानुसार आहेत, त्यामुळे नक्की तुम्ही हे उपाय करत जा। आपण आपल्या घरातले दोष, नकारात्मकता, भांडणं, काय अडचणी असतील तर एखाद्या ठिकाणी कुंडली दाखवायला जातो आणि ते हजारो रुपये खर्च करून आपल्याला उपाय सेवा सांगतात, तरी आपल्याला फरक पडत नाही। पण मी जे छोटे छोटे उपाय सांगते ते घरच्या घरी कमी खर्चात आहेत, हे तुम्ही करत राहा। आणि माझ्या व्हिडिओला नवीन कोणी असेल त्यांनी जास्तीत जास्त सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।